नमस्कार, मी मयुरेश कोंडू आणि या विशेष वृत्तामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा आहे पुण्याच्या कचऱ्याची। पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवणं ज्यांच्या हातात आहे त्या महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना आज आम्ही गाठलं, कारण ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत या सगळ्या प्रश्नाला। आणि या प्रश्नामागची राजकीय इच्छाशक्तीचा आढावा आम्ही घेतला। पाहूयात पुण्यातली कचरा कोंडी लोकप्रतिनिधींच्या नजरेतून। पुणे असेल किंवा इतर कोणतं महानगर, कचऱ्याच्या समस्येवरती दोनच उपाय आपल्याला दिसतात। पहिला उपाय म्हणजे गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा त्याच ठिकाणी जिरवणं, जेणेकरून तो कचरा बाहेर येणार नाही। आणि दुसरा उपाय म्हणजे महापालिकेकडून चालवले जाणारे जे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत त्या ठिकाणी कोरड्या कचऱ्याचा निचरा होणं। परंतु दुर्दैवाने पुण्यात या दोन्हीपैकी एकही गोष्ट घडताना दिसत नाहीये आणि त्याला जोड मिळालीये ती राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेची। पुण्यात कचरा साठून राहण्याचा आजचा 20वा दिवस आहे आणि हे सगळं होत असताना पुण्याचे कारभारी मात्र परदेशवारीवरती आहेत। त्यामुळे विरोधकांनी आंदोलनही सुरू केलीत, परंतु या आंदोलनांच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळामध्ये या प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नाहीये। ते शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर आहोत आणि आपल्यासोबत भाजपचे पालिकेतील गटनेते श्रीनाथ भिमाले आहेत, राष्ट्रवादीकडून माजी महापौर प्रशांत जगताप आहेत, काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते अरविंद शिंदे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रुपाली पाटील आहेत आणि काही पत्रकार आहेत, काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आहेत। आपण सुरुवात करूया अर्थातच श्रीनाथ भिमालेंकडून। आज जवळपास 20वा दिवस आहे आणि जी टीका होतीये विरोधकांकडून आणि पुणेकरांकडून की हे सगळं एवढं होत असताना महापौर आणि पालकमंत्री गिरीश बापट हे परदेश वारीवरती गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी खरं तर पिंपरी चिंचवडच्या तुमच्या कार्यकारिणीमध्ये गिरीश बापटांना सांगितलं होतं की जे आंदोलन सुरू आहे तिथल्या आंदोलकांची चर्चा करा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, परंतु हे काही घडलं नाही। काय नक्की या सगळ्याला कारणीभूत आहे? का हे आंदोलन मागं घेता आलं नाही? महापौर असतील किंवा आम्ही पालकमंत्र्यांची चर्चा केली, ग्रामस्थांची मनामधून चर्चा केली, त्यांना सांगितलं की असं संदर्भात 2 महिने झाले आम्ही सत्तेमध्ये येऊन या पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी जे प्रकल्प आहेत ते चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर मला वाटतं की ह्या आंदोलनासंदर्भामध्ये सर्व पक्षांनी बरोबर येऊन हे आंदोलन मिटवायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की सातत्याने ग्रामस्थांची आम्ही चर्चा करतो, आमच्या नेत्याची चर्चा केली, पण ह्याच्यामध्ये आता विरोधकांनी जाणीवपूर्वक हा आंदोलन छेडलेलं आहे आणि मला वाटतं की हे मिटण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करायला पाहिजे। पण मला वाटतं रोज एक आंदोलन करायचं आणि पुणेकरांना दाखवायचं की बाबा सत्ताधारी काही करत नाही, हे असं काही नसून सातत्याने आम्ही प्रयत्न करतो। आमच्या अजेंड्यातच ठरलंय की प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात कचरा जिरवायला पाहिजे। त्याप्रमाणे गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही नगरसेवकांना सांगून आपल्या भागातले प्रकल्प चालू करण्यासंदर्भातला आम्ही जोर दिलाय। आणि आज पुणे शहरामध्ये आज प्रशासनाची माहिती दिली, जवळजवळ 750 टन हा ओला आणि 550 टन सुका हा जिरवणं पुणे शहरामध्ये चालू आहे। मला वाटतं 400-500 जे टन आहे तो आता दिशा एंटरप्राइजमध्ये तिथं साठला गेलेला आहे। मला वाटतं पुढील काळामध्ये आमचा असा मानस असणार आहे की हा पुणे शहरातला कचरा पुणे जिरवायला पाहिजे, पण 2 दिवसात 3 दिवसामध्ये न होता मला वाटतं काही काळामध्ये नक्कीच त्या ग्रामस्थांचा प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू। पण विरोधक जाणीवपूर्वक ह्या विषयाला एक आंदोलन करून बाबा पुणेकरांमध्ये भारतीय सत्ता आली, हे काही करत नाही असं दाखवण्याचे भास करत आहेत। ठीक आहे, तुम्ही म्हणताय की विरोधक राजकीय मुद्दा या सगळ्या प्रकरणाचा करतायत। विरोधकांचे आरोप जरी बाजूला ठेवले तरी आपल्या पक्षाच्या पातळीवरती काय प्रयत्न झाले? म्हणजे गिरीश बापट यांनी त्या ठिकाणी बैठक घेणं अपेक्षित होतं, त्यांनी ती बैठक घेतली का? कारण माहिती मिळते की ते तिथं गेलेच नाहीत, बैठक घेतलीच नाही, चर्चा झाली नाही। पालकमंत्र्यांशी आमची चर्चा झाली, त्यांची आमची मीटिंग झाली, त्यांना आम्ही त्या घडलेला प्रकार सांगितलाय। महापौरांनी आम्ही ग्रामस्थ चर्चा केली, संदर्भ सांगितलं, त्यांनी सुद्धा प्लॅनिंग केलं की भविष्य काळामध्ये हा विषय मिटायला पाहिजे, पण त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते कार्यक्रमाला गेलेत। महापौरांनी सुद्धा तिथे व्हिजिट केली, त्यांचा पण महिला परिषदेचा कार्यक्रम तिथे गेलेत। आपल्यासोबत माजी महापौर आहेत प्रशांत जगताप। आता तुम्ही विरोधात आहात, याच्या आधी तुम्हाला हा प्रश्न म्हणजे फेस करावा लागत होता, एवढी वर्ष तो सुटला नाही, म्हणजे आता हे निष्क्रिय आहेत असे तुम्ही आरोप करताय। आंदोलन आहे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये, तुमच्या काळात ही प्रश्न सुटला नाही? मागची 25 वर्ष उरळी देवाची आणि पुरसुंगीच्या कचरा डेपो संदर्भामधला प्रश्न आहे। पुणेकरांचा कचरा त्या ठिकाणी जिरवण्याकरता किंवा प्रक्रिया करण्याकरता नेला जातो। निश्चित त्या गावकऱ्यांना त्रास आहे, त्यावरती दुमत नाही, पण हे होत असताना मागच्या जेवढ्यांदा हा प्रश्न आवासून पुढे उभा राहिला किंवा या ठिकाणी आगीचे प्रकार घडले त्यावेळेस त्या गावकऱ्यांची समजूत काढण्यामध्ये किंवा त्या गावकऱ्यांची चर्चा करण्यामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही यशस्वी ठरलो होतो। दुर्दैवाने पुणेकरांनी मागच्या काळामध्ये जो काय कौल बदललेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पारदर्शी कारभार,
पुणेकरांचे सगळे प्रश्न चुटकीसरशी ते निकालात काढणार, अशा प्रकारची खोटी दिवास्वप्न दाखवून सत्ता मिळवली. आज पुणेकरांच्या पदरात काय पडलं आपण हे पाहतोय. आज या पुणे शहरामध्ये भाजपचे 3 खासदार आहेत, या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत, राज्याचे 2 मंत्री आहेत, 8 आमदार आहेत आणि तब्बल आता 100 नगरसेवक पुण्याचे महापौर भाजपचे. अशा परिस्थितीमध्ये पुण्यातले प्रश्न सोडवण्यामध्ये भाजप त्या ठिकाणी कुचकामी ठरलेला आहे, अपयशी ठरला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी पालकमंत्री आणि महापौर परदेशवारीला गेलेले मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. पुणेकरांना आश्चर्य वाटत असेल पण मला बिलकुल वाटत नाही, कारण की ही मंडळी याच पद्धतीने वागणार. खरं तर आता सत्ता पालट झाला, राष्ट्रवादीकडून भाजपकडे सत्ता आली, परंतु महापालिकेची सत्ता दीर्घकाळ राहिली ती काँग्रेसच्या ताब्यामध्ये. आपल्यासोबत अरविंद शिंदे आहेत. सर, हा प्रश्न अलीकडचा नाहीये, म्हणजे काही वर्षांचा पण नाही, खूप वर्षांचा आहे आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 80च्या दशकामध्ये जवळपास उरळी आणि फुरसुंगीच्या ठिकाणी कचरा डेपो झाला, तिथं कचरा टाकण्यास सुरुवात झाली आणि हा सगळा कालावधी बघितला तर काँग्रेसच सत्तेमध्ये होती. सर्वप्रथम लक्षात घ्या, आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून 20 दिवस आम्ही कधी यांच्यावर टीका केली नाही, कधी नाही. कचऱ्याच्या प्रश्नाला आज हे जबाबदार आहेत का, तर आम्ही नाहीच म्हणतोय. पण कचऱ्याची समस्या न सोडवण्यासाठी हे जबाबदार आहेत का, तर निश्चितच होय. 20 दिवसामध्ये एकदाच महापौर डेपोवर जातात, एकही प्रचार. आम्ही ज्या वेळेला हा विषय होता त्यावेळेला भाजप, सेना या सर्वांना बोलत होतो आणि रोज बैठका घेत होतो. मग त्यांना पाण्याचा टँकर लागतो का, त्यांना बफर झोन पाशी काही कामं लागतात का, प्रोसेसिंग प्लांट आणायचं का, हा एकही विषय न काढता फक्त पिक्चर फिनिश प्रिंट मीडियामध्ये येण्यासाठी फोटो फिनिश काढायचा गॉगल घालून एकदा डेपोवर जायचं आणि परत आल्यानंतर ह्यांनी दुसरी मीटिंग सांगावी. आम्हाला त्या अशी शंका आहे की यांना पुण्याचा कृष्ण असा भडकवायचा आहे ज्याच्यामुळे ह्यांना परत एक कंपनी आणायची. या पुणे शहराच्या महानगरपालिकेमध्ये 2 महिने तुम्ही बघा, पुणे महानगरपालिकेने एक कंपनी जावई म्हणून दत्तक घेतली ज्याचं नाव L&T कंपनी. टाक्या त्यांनीच बांधायच्या, पाईपलाईन त्यांनीच करायचं, वायरलेस त्यांनीच करायचं. कचऱ्याचा प्रश्न जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय सुद्धा भाजपने. आणि हे जर म्हणत असतील की पॉलिटिकली मोटिवेटेड असेल तर मग तिथं सुद्धा शिवसेना भाजपचेच सत्ताधारी आहेत, तिथं त्यांचेच मंत्री आहेत, शिवतरे त्यांच्याच मंत्रिमंडळात बसतात. मग आता आम्ही असं समजायचं मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला आटोक्यात आणायला सक्षम नाहीत. आता स्टे उठायला लागले ते L&T वाल्याचे का, तर मुख्यमंत्र्यांचा एक प्रतिनिधी आता सभागृहात आलाय, मुख्यमंत्र्यांची एक कंपनी आता ह्या सभागृहात आलेली आहे. म्हणून या सगळ्याला करायला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल L&T कंपनी आता कचऱ्यावरचे प्रकल्प आणेल. म्हणून यांना ह्याच्यात लक्ष घालायचं नाही. पण आमचं परत एकदा म्हणणं आहे, कचऱ्याच्या समस्या निर्माण करण्यात तुम्ही नसाल पण सोडवण्याची पुणेकरांनी तुम्हाला जबाबदारी दिली आहे, त्याला पाठ दाखवून तुम्ही विदेश दौरा करू शकत नाही, ही निर्लज्ज बाब आहे. एक वेगळाच आरोप केलेला आहे की ही कचऱ्याची समस्या जाणीवपूर्वक निर्माण केली गेली आहे आणखी एक कंपनी आणण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून काही लोकांचं हित साधण्यासाठी. काय म्हणाल? शिंदे साहेबांचा आरोप बिनबुडाचा आहे. मला वाटतं आता कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांना आता आंदोलन करून त्यांचं पब्लिसिटी झालेली आहे. पण गेल्या 5-6 दिवसातलं बघितलं असेल तर पुणे महानगरपालिकेत प्रशासनाच्या माध्यमातून ओला कचरा सुका कचरा जिरवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. काय पब्लिसिटी करणार आता तरी पुणेकरांची जाण ठेवा ना, पुणेकरांची जाण ठेवा. आम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयाला सहभागी राहतो. तुम्ही आम्हाला सांगा, 15 वर्ष तोंड पण ठेवतो 5 दिवस, तुम्ही सोडवलाल का विषय? आपल्यासोबत विजय कुंभार आहेत. सर, काय म्हणाल? एक आरोप प्रत्यारोप होतात परंतु या प्रक्रिया प्रकल्पांबाबत खरी समस्या आहे की हे पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. हे चालत नाहीत याचं कारण असं आहे की मुळातच हा कचरा प्रश्न आहे, हा आर्थिक विषयाशी निगडीत आहे. याच्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. खरं तर या संपूर्ण प्रकाराची ही गुन्ह्यासारखी चौकशी झाली पाहिजे. तुम्ही बघितलं तर काही लोक हा कचरा विकत घ्यायला तयार आहेत. मागच्या वर्षी पालिकेने तसं अग्रीमेंटही केलं परंतु ते कुणी होऊ दिलं नाही, कारण यांच्या कंपन्या आहेत, यांचेच ठेकेदार आहेत. हा कचरा हा पैसे मिळवून देण्याचं साधन आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं तर ठराविक इंटरव्हल नंतर ही समस्या उभी राहते. त्यांच्याकडे थोडा आणि कुठून तर पालिकेकडे पैसा आला असं वाटलं की ह्या समस्या सुरू होतात, किंवा कुणाला तरी पैशाची गरज असली किंवा कोणीतरी कारखाना उभा केला की ह्या समस्या सुरू होतात. याचं मुख्य कारण आहे की या पहिल्यापासून म्हणजे कुठला पक्ष आहे सोडून द्या, यांना हा प्रश्न सोडवायचा नाही, तेवट ठेवायचा आहे, कारण याच्यातून यांची खळगी भरली जात आहे. त्यामुळे याची इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि जर कंपन्या कचरा विकत घ्यायला तयार आहेत तर आपण ह्या कंपन्यांची किंवा वीज कंपन्यांची झालं, तिकडे LPG कंपन्यांचे झाले, हे कचरा उचलणाऱ्यांचे कशासाठी त्यांना पैसे देतोय आपण एवढे? त्या विषयाचं काय झालं? 2016 तो ठराव अग्रीमेंट झालं होतं त्या कंपनीशी, कचरा विकत घेणाऱ्यांशी. काय होतंय मग? कशासाठी हा कचरा वाढवला जातोय? तर या कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही.
कुठल्या कंपनीमध्ये कुणाचे कसे हितसंबंध आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन झालं तर हा प्रश्न सुटेल. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर जेव्हा हा पुण्याचा कचरा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पुण्यातील विभागीय आयुक्तालयामध्ये एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये काही महिन्यांमध्ये हा प्रश्न आम्ही सोडू, पुण्याच्या नवीन कचरा डेपोसाठी आम्ही जागा देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. या आश्वासनाला आता जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आलीत, मात्र त्याची पूर्तता झालेली नाहीये आणि साहजिकच पुण्याच्या नवीन कचरा डेपोसाठी जागाही मिळालेली नाहीये. आपल्यासोबत मनसेच्या रुपाली पाटील आहेत. आश्वासन होतं पण त्याची पूर्तता नाही झाली. सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा ती मीटिंग झाली तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी 9 महिन्यामध्ये आम्ही कचऱ्याचा प्रश्न संपून टाकू असं आश्वासन पुणेकरांना दिलं होतं. त्याच आश्वासनावर त्यांचा जो स्वच्छ भारताचा जो अजेंडा आहे तो काही पुण्यात राबताना दिसत नाही. स्वच्छ भारताच्या निमित्ताने नगरसेवक यांचे येतात, कर्मचाऱ्यांच्या हातातला फक्त झाडू घेतात, फोटो टाकतात. म्हणजे अच्छे दिन हे पुण्याचे कचऱ्याचे अच्छे दिन म्हणून यांनी आणलेले आहेत. विषय एवढाच आहे, जरी हा विषय 25 वर्ष प्रलंबित असला तरी आधीचे सत्ताधारी कुठेतरी 8-15 दिवसात हा विषय मिटवत होते. मग आता बीजेपीला जमत नाहीये का? जर केंद्रापासून जर पालिकेपर्यंत तुमची सत्ता आहे, 100 तुम्ही 98 नगरसेवक तुमचे निवडून आलेले आहेत, तुम्ही प्रभागात कचरा जिरवायचा म्हणतात, काही प्रभागात ते शक्य नाहीये. याला एकच उपाय आहे की तुम्ही कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणे, तिथे निधी टाकून तो प्रकल्प चांगल्या पद्धतीने भ्रष्टाचार न करता चालू करणे. त्याच्याशिवाय हा कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. आणि बीजेपीच्या या सगळ्या भूलथापा आता पुणेकरांनी बघितलेल्या आहे. कालच आम्ही महापौरांच्या घरासमोर कचरा का टाकला की नागरिकांच्या घराच्या इथं जर कचरा राहून त्यांना जो त्रास होतो तो त्रास तुम्हाला फक्त होऊ द्या. तुमच्या घराच्या इथं कचरा असल्यावर काय त्रास होतो याची जर जाणीव झालं तर माणूस त्या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधतं. आणि तुमच्या माध्यमातून जे पालकमंत्री महापौर परदेशात गेले त्यांना विनंती आहे की कुठल्या प्रश्नाला गांभीर्याने बघायचं ह्याचं तरी ज्ञान पाहिजे. तुमची जर परदेशवारी हे म्हणतात नियोजित होतं तर त्यांनी पोस्टपोन केलं असतं तरी चाललं असते. पुणेकरांना कचऱ्यात टाकून परदेशात तुम्ही काय करायला गेलात का? परदेशात तुम्ही जागा शोधायला गेलात पुण्यातला कचरा एरोप्लेननी तिकडनं टाकायला. तुमची भूमिका तर स्पष्ट करा. किती भूलथापा देणार, कोणते अच्छे दिन तुम्ही आणणार आणि कोणता पारदर्शकपणा तुम्ही दाखवताय ते त्यांनी सांगितलं पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये आज आम्ही महापौरांच्या समोर कचरा टाकलेला आहे, उद्या आयुक्तांच्या टाकू आणि पालकमंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आम्ही कचरा टाकणार आहोत. खरं तर भाजपकडून प्रचारामध्ये सुरुवातीला असा दावा केला जायचा की फक्त केंद्रात सत्ता येऊन उपयोग नाही, विकास करायचा असेल तर राज्यात सत्ता हवी. राज्यात आल्यानंतर असा दावा केला गेला की महापालिकेमध्ये देखील सत्ता हवी. पुणेकरांनी महापालिकेत देखील सत्ता दिली. मात्र हे जे काही प्रश्न आहेत आता 2च महिने झालेत खरं तर तुम्हाला सत्तेत येऊन, परंतु जसे अधिकार आलेत तशी जबाबदारीची जाणीव पण एक काटेरी मुकुट म्हणतो आपण, तोही जाणवतोय. तुळापूर जागेसंदर्भात तो ग्रामस्थ विरोध होता, त्याला पिंपरी सांडची जागा वन खात्याची देण्यासंदर्भातल्या 2 दिवसात त्या फाईलवर सही होईल. जेणेकरून इतके दिवस ह्या विरोधी पक्षाला जमलं नाही ते आम्ही 2 दिवसात त्या फाईलवर सही झाल्यानंतर पिंपरी सांडाची जागा मिळेल. आणि मला वाटतं आता मागच्या गावकऱ्यांनी त्याला विरोध केला, सॅटेलाईटद्वारे आपण त्याची मोजणी पण केली. ती जागा मिळण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये तिथं आहोत. आणि आज पुणे शहरात की मुख्यमंत्री जागा द्यायची नियत आहे का ते पहिलं विचारावं लागणार आहे. आमची विनंती आहे 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काही केलं नाही आणि 2 महिन्यात आल्यानंतर आमची विनंती आहे भीमालय साहेबांना, येणाऱ्या 4 दिवस आम्ही तोंड बंद करू, आम्ही एकही रस्त्यावर उतरू नये. तुम्ही आम्हाला गवाही देता का सोडवता म्हणून? त्यांनी 2 दिवस दिले, 4 दिवस देतात. नक्की आम्ही हा कचऱ्याचा प्रश्न सोडवणार आहोत. 4 दिवस प्रश्न आहे पब्लिसिटी स्टंट वाटतोय का तुम्हाला? चर्चा केलेली आहे. प्रत्येक निर्णय एक मुखाने आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, तुम्ही सोडवाल का? सांगायला पाहिजे. ठीक आहे. आपण मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनी जवळपास 2 वर्षांपूर्वी म्हटलं होतं की नवीन जागा देऊ. त्याचबरोबर प्रकाश जावडेकर देखील पुण्याचेच आहेत. त्यांच्याकडे पर्यावरण खातं असताना त्यांनी म्हटलं होतं की वन खात्याची जागा आम्ही देऊ, परंतु ही जागा मिळाली नाही. आपल्यासोबत काही पत्रकार पण आहेत. तर जागा मिळाली असं म्हणतात, काय प्रक्रिया याची सगळ्याची आहे आणि ती होईल पूर्ण असं वाटतं का आतापर्यंतचा अनुभव पाहता? गेल्या काही वर्षापासून पुणे महापालिकेला कचरा प्रकल्पासाठी जागा देण्याची केवळ चर्चा सुरू आहे. आधी मोशी येथील जागा ठरली होती, मात्र मोशी महापालिकेने विरोध केला. त्यानंतर वडूतुरापूरची जागा शोधली, त्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध झाला. त्यानंतर आता गेल्या 2 वर्षापासून पिंपरी सांडच्या जागेचा विषय चालू आहे. तो अनेक महिने केवळ अंतिम टप्प्यात ती जागा मिळणार असं सांगितलं जातं. आता कालही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही जागा 2 दिवसात आम्ही पालिकेकडे हस्तांतरित करू अशी एक ग्वाही दिलेली आहे. पण मुळातच पिंपरी सांडची जागा मिळाली तरी परत उरुळी देवाची प्रमाणे तिथं एक नवीन आंदोलन सुरू होणार आहे. कारण तेथील राजकारण्यांचा आणि तेथील ग्रामस्थांचाही पिंपरी सांडच्या जागेला विरोध आहे. त्यामुळे पुन्हा हाच प्रश्न नव्याने त्या ठिकाणी उभा राहणार आहे.
हे आश्वासन बरेच दिवसांपासून दिलं जातं, म्हणजे पत्रकारही म्हणतात, हे नेतेही म्हणतात विरोधातले. आता तुम्ही म्हणताय की 2 दिवसामध्ये सही होईल, परंतु त्या ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू होऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या कचऱ्यावरती प्रक्रिया व्हायला कितीतरी दिवस लागतील. आता तातडीचा उपाय म्हणून तातडीचा उपाय म्हणून आम्ही जे बंद पडलेले प्रकल्प पुण्यातले ते चालू करण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो. प्रत्येक नगरसेवकांना सांगून आपल्या भागात कचरा जिरवण्यासंदर्भात आम्ही सांगितलेलं आहे. मला वाटतं 2 दिवसामध्ये काय न होता पुढच्या काही काळामध्ये जो आज 1700 टन त्या देवाचे उरलेले होता तो प्रमाण 1000 टनावर आलेला आहे. आणि आज पुणे शहरात 1200 टन आपापल्या प्रत्येक बायोगॅस प्रकल्प असेल, खत प्रकल्प असेल, अजून कचरा उचलला गेलेला नाहीये. मुळात विषय असा आहे, या ठिकाणी भीमाले साहेबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 वर्ष ते काढतायत. 95ला युती सरकार होतं या राज्यामध्ये. 1998 ते 2004 केंद्रामध्ये त्या ठिकाणी युतीचं सरकार होतं. त्याच्यामुळे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न माननीय भीमाले सगळे प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेत आणि ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराला काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहे. यांनी केलेले पाप हे पुणेकरांवर मागणारे करतात आणि 2 महिन्यामध्ये आमच्याकडे जाब विचारतात. हे सर्व चौकशी आम्ही करायला तयार आहोत. गेले 15 वर्षातले प्रकल्प कंपन्या राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, पुणे शहराचा प्रश्न गंभीर आहे कचऱ्याचा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही काय निर्णय घेणार उपाययोजना थोडं सांगा. आरोप प्रत्यारोप तर तुम्ही करत कलाकार बदलले, हे सगळे तसे एकच आहेत. जे बोलायचे आज हे बोलतात, आज हे बोलतात. एक लक्षात घ्या, पण महापालिकेत कचऱ्याचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीमुळे तो झालेला आहे. तो सोडवण्याचा भारतीय जनता पार्टी नक्की प्रयत्न करणार आहे. पुढील काळामध्ये हा कचऱ्याचा प्रश्न आम्ही नक्की सोडू. आज ज्यावेळी प्रस्ताव तो सभागृहात आला, गाजर दाखवायचं असलं तर आज काँग्रेस राष्ट्रवादीला पुणेकरांनी जागा दाखवलेली आहे आणि गाजराची टोपली घेऊन फिरतात. हे कोणत्या कचऱ्याच्या प्रकल्पाला भाजपने विरोध केला आमच्या वेळेत? एक प्रकल्पाला स्वतःचा अधिकार वापरून BJP आमच्यावर लागली होती. कचऱ्याचाही प्रश्न त्यांनी स्वतःचा अधिकार वापरून तो सोडवला पाहिजे. आपल्यासोबत महापालिका बीट कव्हर करणारे काही पत्रकार पण आहेत. आता हे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. मंदार, हे आरोप प्रत्यारोप दरवेळेस होत राहतात. आता हा पुण्याचा प्रश्न आला. महापालिका निवडणुकीच्या अगोदर आपण देवनारचाही पाहिला होता, तिथंही भाजप आंदोलन करत होतं. म्हणजे त्यामुळे राजकीय पक्ष वगैरे आहे, प्रश्न पुणेकरांचा आहे. आज जे आंदोलन चाललंय, मुख्यमंत्री यापूर्वीची आंदोलन मागं का घेतली जात होती, आता का घेतलं नाही, यामध्ये एकच फरक जाणवतो. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, कारण ते नुकतेच सत्तेत आले होते आणि कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं. आज लोकांची मागणी तिथल्या ग्रामस्थांची तीच आहे की आश्वासन दिले त्याची पूर्तता करा. बाकी कचरा टाका नका टाकू तो भाग नंतरचाच आहे. तेवढ्या एका गोष्टीमुळे झालं. दुसरं, आता आपण प्रक्रिया प्रकल्प कुठलेच असे फुल ह्याने चालत नाही, पण जेव्हा आंदोलन होतं तेव्हाच तो कचऱ्याचा विषय, मग ते प्रक्रिया प्रकल्प, मग ह्या मेन टाइम 2-2.5 वर्षाच्या काळात 20 महिन्यांच्या काळात किती प्रकल्प आले? 300-350 टनावर फक्त प्रक्रिया आणि ते छोटे प्रकल्प आले, मोठे नाही. ते ओल्या कचऱ्याचे आले. सुक्या कचऱ्याचा आता जो प्रश्न आहे, खरा आता पुण्यात प्रश्न आहे तो सुक्या कचऱ्याचा आहे, जो आपल्याला वाऱ्यावर उडताना इकडे तिकडे दिसतोय, तो सुक्या कचऱ्याचा प्रश्न आहे. आज जर प्रक्रिया प्रकल्पांचाच विषय करायचा झाला तर आता नव्याने या बजेटमध्ये पण आयुक्तांनी 200 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ती कशासाठी? तर बिन्स बसवायच्या, जे पुणे कचरा कोंडी मुक्त, कचरापेट्या मुक्त, कंटेनर मुक्त करायचं होतं. परत 600 बिन्स प्लस त्या फ्लीट करून नेण्यासाठी आणखी 50-55 व्हेकल्स. त्याची अडचण आहे का? आता कचरा उचलायची अडचण आहे का? तर नाही. प्रकल्पांची अडचण आहे की तुमची प्रक्रिया. प्रशासनही त्या पातळीवर विचार करत नाही की नेमकं काय करायचं आहे आपल्याला. कचऱ्यावर प्रक्रिया करणं किंवा जे रिजेक्ट निर्माण होतं ते डम्पिंगसाठी जागा पाहिजे. आता जी कचरा डम्पिंगला पूर्णतः बंदी आहे, म्हणजे हे जे आरोप राजकीय होत आहेत त्याच्यात काय हे नाही, त्याच्यातनं पुणेकरांचं हित नाही. पण नेमका विषय काय, तर प्रक्रिया प्रकल्प फुल स्विंगनी सुरू होणं, कचरा रोजच्या रोज उचलला जाणं, ही महत्वाची गोष्ट आहे. फक्त ते राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोपात त्या गोष्टी मूळ ज्या आहेत त्या बाजूला राहतात. आणि दुसरं, जनजागृती करणं हा फक्त कसं की असा प्रश्न निर्माण झाला किंवा बकेट वाटप असतील त्यावेळेस जनजागृती केली जाते. थ्रू आउट स्वच्छता अभियान असेल, नागरिकांचा पण याच्यात सपोर्ट पाहिजे ना. हे राजकीय होईल, आपल्या आरोग्याची काळजी नागरिकांनी घ्यायला पाहिजे. तर अशी काही तुम्ही डेडलाईन सांगू शकता का की आत्ता या तारखेपर्यंत हा प्रश्न सुटू शकतो, पुण्यातला कचरा पुन्हा पूर्ण क्षमतेने उचलला जाणार आणि त्या ठिकाणी टाकला जाणार किंवा त्याच्यावरती प्रक्रिया केली जाणार, अशी काही डेडलाईन तुम्ही सांगू शकता का?
तशी ग्रामस्थांची चर्चा केली, प्रशासनाची आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो. जे पुणे शहरातले प्रकल्प आहेत ते जास्त क्षमतेने चालवण्याचा आमचा प्रयत्न, जेणेकरून तिथं 1700 टन पूर्वी जात होता तो आता 1000 टन जातोय, आणि जेणेकरून तिथलं प्रमाण कमी करू. ग्रामस्थांना आम्ही विश्वास देऊ की बाबा पुढच्या काळातला येणारा हा कचरा कमी प्रमाणात तिथे येईल, आणि पुणे शहरातल्या चारी बाजूला जे प्रकल्प बंद पडलेले आहेत नवीन जागा शोधून तिथं करायचा आम्ही प्रयत्न करतो. शासनाची जागा जी येईल त्या आल्यानंतर तो प्रकल्प तिथं राबू. बरोबर आहे. जेणेकरून त्यांना आम्ही सर, माझा प्रश्न आहे की तुम्ही हे प्रयत्न तुमचे सांगितले, तुमचे सुरू आहेत, डेडलाईन काही सांगू शकाल का की ह्या कालावधीपर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवा? नाही 2-4 दिवसात सुटणार नाही, या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प हा एक भाग आहे आणि कचरा डेपोसाठी जागा मिळवणं. या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांनी पहिल्या 2-5 दिवसांमध्ये जर आपली नाही का त्या ठिकाणी सक्रियता दाखवली असती तर निश्चित हा प्रश्न सुटला असता असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी पालकमंत्र्यांनी, महापौरांनी आणि राज्य शासनाने त्या ठिकाणी सोयीस्कर दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे हा वाद चिघळला गेला असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये माझा यांच्या पक्षावर बिलकुल विश्वास नाहीये. गाजर घेऊन फिरणारी पार्टी आहे. या ठिकाणी आज 8 आमदार, राष्ट्रवादीने 15 वर्षामध्ये कचऱ्याचा प्रश्न कधी सोडवला नाही. म्हणजे या सगळ्याच्या पलीकडचा विषय, आपण कचरा टाकण्यासाठी प्रत्येक नागरिक हा आता 50 रुपये काहीतरी घरटी देतो आणि तो कचरा घरातनं उचलून नेला जातो. मला प्रश्न असा पडतो, ते सगळं उचलणारी ती यंत्रणा महानगरपालिकेशी रिलेटेड काम करते, त्याच्याशी महानगरपालिकेचे कर्मचारी अटॅच आहेत. कचरा चौकात कसा काय आता तयार व्हायला लागला? म्हणजे काय गोड बंगाल आहे ते कळावं. म्हणजे म्हणून काय गोड बंगाल आहे म्हणजे काही नाही. म्हणजे गंभीर म्हणायला हवा. एका बाजूला पुण्यात अशी गंभीर परिस्थिती आहे, कचरा साठतोय आणि काहीतरी कोणाला तरी फायदा मिळावा यासाठी हे सगळं होतंय. कचरा साठवून ठेवला जातो. सांगितलं असे आरोप. जवळजवळ ओला आणि सुकाचे 1000 टनाचा प्रकल्प ह्या पुणे शहरामध्ये अनेक प्रकल्प चालू आहे. 500-700 टनाचा वरचा प्रकल्प दिशा इंटर रामटेक मध्ये आहे. मला वाटतं कचरा डेपोला टाकल्यानंतर कचरा जागा कमी असल्याने साठणार आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. तर आपण डेडलाईन जी आहे ती नाही सांगितली. आम्ही अशी एक 15 दिवस, महिना किंवा म्हणजे ग्रामस्थांनी जो आता त्याला विरोध केलेला आहे तो आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेणेकरून लवकरात लवकर प्रश्न सुटण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. हा कचरा प्रश्न चिघळत राहणार नाहीये. विरोधकांना हा चिघळत राहावा असं त्यांचं वाटतंय, पण तो आम्ही चिघळत न ठेवता मिटवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार. बिलकुल नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे याच्यामध्ये, आता तरी भाजपने, राज्य सरकारने झोपेतून उठण्याची गरज आहे. पुणेकरांची केलेली फसवणूक, पुणेकरांकडून 3 ठिकाणी घेतलेल्या सत्ता, याचा कुठेतरी पुणेकरांना फायदा होणार जास्त ह्यांना त्रास सत्ता मिळलेला होतो. त्यांना कचऱ्याचा प्रश्न यांना गरज नाहीये. आम्हाला सत्ता मिळण्याचा त्रास यांना जास्त होतो. हे आरोप प्रत्यारोप चालत राहतील. याच्या आधीही हे आरोप प्रत्यारोप होत आलेत. कचऱ्यापासून खत निर्माण होतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. कचऱ्यापासून विजेची निर्मिती होते हेही सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु पुणे वेगळं आहे. पुण्यामध्ये कचऱ्यापासून पैशाची निर्मिती होते आणि कचऱ्यावरती राजकारणही चालतं. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. त्याच्यामुळे असं वाटतं लोकप्रतिनिधींना पुण्याची कचरा कोंडी फोडण्यासाठी पण लक्षात इतकंच घ्यायला पाहिजे की हे किंवा याचेच सारे सहकारी अनेक वर्ष सत्तेमध्ये होते. प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये कधी ना कधी सहभागी होता पुण्यामध्ये, तरीसुद्धा इतके वर्ष हा प्रश्न सुटला का नाही, हे प्रश्न कोण सोडवणार आहे? इथंच थांबूयात या विशेष वृत्तामध्ये. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.